राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आज या नीट परीक्षेच्या फुटी संदर्भात आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे। खरं तर आज देशातली नीट परीक्षा रद्द झाल्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी जे कष्ट घेतलं होतं आणि ते कष्ट घेऊन सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही। आज या पेपर फुटीमुळं जे विद्यार्थ्यांचे जे नुकसान झालेलं आहे ते खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि याची चौकशी उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करतो आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो। नमस्कार। आज इथं लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यातर्फे आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलेलो आहे। आपल्याला माहिती आहे की नीटच्या एक्झाममध्ये कशा प्रकारे घोटाळा झालेला आहे। आज इथं पालकांच्या संबंध महाराष्ट्रातील किंवा देशातील पालकांच्या तीव्र भावना आहेत। आज आपल्याला माहित आहे की नीट ही खूप महत्त्वाची एक्झाम आहे, त्याद्वारे आज डॉक्टर्स देशातील घडत असतात आणि ज्या पद्धतीनं या प्रकारे या आजच्या एक्झाममध्ये जो घोटाळा झालेला आहे तो एक निंदनीय आहे। आणि आज आपल्याला माहित आहे की आज गरीब शेतकरी सामान्य वर्गातील हे आहेत व्यक्तिमत्व आहेत, जेव्हा ती हे आज कुटुंब प्रमुख असतात ते आपल्या पोटाची खळगी भरून किंवा शेती विकून आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगल्या कोचिंग क्लासेसमध्ये त्यांना ॲडमिशन घेत असतात। म्हणजे अगदी सोलापुरातली घटना अशी घडलेली होती की सोलापुरातील एक शेतकरी होता, त्याने त्याची जमीन 20 गुंठे जमीन विकून 3.5 लाख रुपये पैसे मिळवले त्याच्यातून आणि लातूरमध्ये त्या मुलाला ॲडमिशन्स घेतलं। तर अशा पद्धतीनं जर शेतकरी जमीन विकून आणि सामान्य व्यक्ती पोटाची खळगी भरून जर आपल्या मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि अशा पद्धतीने जर पेपरफुटी होत असेल तर ही खूप खेदजनक गोष्ट आहे। इथे एक सांगू इच्छितो की चीनमध्ये काय होतं, अशा पद्धतीचे एक्झाम असतात, जे पेपर सेट असतात, जे 5 किंवा 6 जी कमिटी असते त्यांना परीक्षेच्या पूर्वी 3 महिने अज्ञातवासात नेतात, तिथं ते त्यांना पेपर सेट करायला लावतात तिथं आणि 3 महिने त्यांच्याशी कोणताही संपर्क, सोशल मीडिया, मोबाईल, कोणताही संपर्क त्यांच्याशी ठेवत नाही आणि एक्झाम झाल्यानंतर त्यांना तिथलं गव्हर्नमेंट त्यांना रिलीज करतं। म्हणजे अशा पद्धतीनं बाहेर देशामध्ये अशा एक्झाम्स होत असतात। तर अशा पद्धतीनं काहीतरी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक्झाम असं कंडक्ट करावा किंवा त्या पद्धतीनं काहीतरी पाऊल उचलावं अशा सगळ्या पालकांच्या भावना आहेत। तर पालकांची तीव्र भावना आहेत। अगदी आता या 2-4 दिवसामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या पेपरफुटीच्या घोटाळ्यामुळे। त्यामुळे तरुण वर्ग हा हताश झालेला आहे, त्याला काही कळत नाही की काय करायला पाहिजे, त्यांची स्वप्न धुळीस मिळालेली आहेत। तर एक आम्ही जसं म्हणल्याप्रमाणे लोकशाही आघाडी, यशवंत विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यातर्फे एक निवेदन देतो की दोषींवर कठोर कारवाई व्हावी। नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीटची 3 मे रोजी परीक्षा झाली आणि तो दुर्दैव असं की त्याचा पेपर 10 दिवसापूर्वीच फुटला होता। त्याचे देशभरामधून त्याचे धागेदोरे या ठिकाणी सापडत आहेत आणि हा खरं खूप धक्कादायक व निंदनीय प्रकार आहे, कारण देशभरातली 22 लाख मुलं मुली या परीक्षेसाठी बसली होती। त्यांनी अशा अपेक्षा आकांक्षा या पुढच्या करिअरच्या बाबतीत त्याच्या जुडलेल्या असतात, परंतु दुर्दैवानं मात्र या प्रकरणाची खूप मोठ्या प्रमाणात चौकशी झाली पाहिजे। आता आम्ही बघतोय की त्याच्यामधून CBIची चौकशी होत आहे, परंतु त्याचसोबत यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा अनेक धागेदोरे या ठिकाणी दिसत आहेत। तेव्हा महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की या निमित्तानं या मोकासारखा संघटित गुन्हेगारीच आहे, ही संघटित गुन्हेगारी आहे, लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी पैसे काढण्यासाठी म्हणून हे प्रश्नपत्रिका फोडली होती। परंतु यातून बघितलं तर 10-10, 20-20 लाखाला त्याच्या ह्या ज्या प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या, याचा अर्थ श्रीमंताच्याच मुलांनी यामध्ये पास व्हायचं आणि गोरगरिबांची, सर्वसामान्यांची, कष्टकऱ्यांची मुलं मात्र याच्यापासून वंचित राहतील, ही अशी भीती या मुलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। त्यामुळे देशभरामध्ये जवळपास 4 मुलांनी, या संवेदनशील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। हे खूप धोकादायक चित्र आहे। यामुळं या प्रकरणाची सर्व पाळंमुळे शासनाने खोदून काढावीतच, ही नष्ट करावीत आणि त्याचबरोबर याच्या पुढच्या लोकांना एक धडा बसेल अशी शिक्षा या प्रकरणामध्ये झाली पाहिजे, असा मागणी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून आज या ठिकाणी करत आहोत। वेदिका प्रवीण पवार आहे आणि मी ही एक्झाम दिली होती जी 3 मेला झाली होती
आणि मी ह्या एक्झामसाठी लाईक 9th पासून प्रिपेअर करत होते आणि जेव्हा मी फायनली ती एक्झाम दिली तेव्हा मी खूप खुश होती. मला पेपर पण खूप इझी गेला होता. बट नंतर लाईक आफ्टर 9 days मला कळालं की ती एक्झाम परत होणार आहे आणि ज्याने मला खूप वाईट वाटलं, कारण लाईक मी मागचे 3-4 वर्षाची पूर्ण मेहनत केली होती. इट वॉज लाईक तसं आलं की नीट 2026 हॅज बीन कॅन्सल, तर ते बघायला मला खूप त्रास झाला आणि मी खूप रडले घरी. बट नंतर परत तर ती एक्झाम द्यावीच लागणार आहे आणि ह्याच्यात लाईक आमच्या स्टुडंट्सची काहीच चूक नसून लाईक वी आर गेटिंग द पनिशमेंट फॉर इट अँड लाईक द सिस्टम हॅज फेल्ड अस. सो तेच मला खूप जास्त वाईट वाटतं अँड आय एम प्रिपेअरिंग फॉर दॅट एक्झाम अगेन. सो विद्यार्थी म्हणून सरकारकडे काय मागणी आहे? सॉरी, सरकारकडे काय मागणी आहे तुझी? की ही एक्झाम अजून चांगल्या लाईक प्रॉपर वेमध्ये त्यांनी कंडक्ट केली पाहिजे की लाईक आमच्या ज्युनियर्सना ह्याच्यातून नाही जायला लागेल परत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आणि लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या वतीनं नीटच्या परीक्षामध्ये एक्झाममध्ये जे पेपर फुटी झाली त्याबद्दल आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहे. तर या ठिकाणी सर्वांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रियावर सरकारनं यावर पूर्ण लक्ष देऊन गुन्हेगारांना शासन करावे, नाहीतर आम्हाला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल अशी या ठिकाणी मी ठामपणे सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर गुन्हेगारांना शासन मिळावं असं या ठिकाणी नमूद करतो.